नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आता वाजलेले आहेत 4 आणि आता येणार आहे दीदी, ओवी आणि पप्पा। तर 2 दिवसांनी रक्षाबंधन येणार आहे। तर त्याच्यासाठी आम्ही ड्रेस शिवायला दिले होते। आधीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही साडीचा ड्रेस शिवणार आहोत। दोघींच्या साड्या सेमच आहेत, हलका कलरमध्ये थोडासा डिफरन्स आहे। तर साडीचा तो ड्रेस शिवून रेडी आहे। आता आम्हाला तो घालायचा आहे, म्हणजे ट्राय करायचा आहे, म्हणजे रक्षाबंधनला आम्हाला घालता येईल की कसा झालाय, परफेक्ट फिटिंग वगैरे झालेली आहे की नाही। तर दीदी घेऊन येणार आहे ते ड्रेस, तर ते आम्हाला ट्राय करायचं आहे। तर आम्ही आज थोडं शूट पण करणार आहोत, म्हणजे थोडंसं फोटोशूट करणार आहोत। कारण का रक्षाबंधनाच्या दिवशी खूप जास्त घाई होते, कारण का दीदीला तिकडे सुद्धा म्हणजे ओवीचे भाऊ सुद्धा आलेले असतात, तेव्हा तिला तिकडे राखी बांधायची असते, प्लस तिला आमच्याकडे सुद्धा यायचं असतं। तर त्या दिवशी खूप धावपळ होते। मग आपण नवीन कपडे तर घातलेले असतात, मग नीट फोटोशूट करता येत नाही, म्हणजे आपले नीट असे मस्त निवांतमध्ये फोटो काढता येत नाही आपल्याला। म्हणून आम्ही ठरवलं की आपण आधीच फोटो काढून घेऊया मस्त। जो आपण ड्रेस त्या दिवशी घालणार आहोत तोच ड्रेस आपण आधी घालूया आणि मस्त फोटो काढूया। तर आमच्याकडे येणाऱ्यांका आमच्या पाठीमागे डोंगर आहेत मस्त, म्हणजे सीनरी खूप छान आहे, नाही मस्त हिरवं हिरवं झालेलं आहे। तर म्हणून आम्ही दोघींनी ठरवलं की आपण मस्त फोटोशूट करूया। तर एवढी सगळी तयारी केलेली आहे, आपण ड्रेस वगैरे शिवलेला आहे, ओवीसाठी पण मॅचिंग केलेला आहे, ओवी आणि दीदीनी मॅचिंग केलेला आहे ड्रेस। तर तो पण ड्रेस ती घेऊन येणार आहे इकडे। तर ते कपडे घालून आम्ही फोटो वगैरे काढणार आहोत। आणि तर ओवी आज गेलेली ट्रिपला, त्यांची स्कूलमधून पिकनिक होती, एका फॅक्टरीला व्हिजिट करायचं होतं, तर ती सुद्धा येणार आहे। तर 4:30 झालेले आहेत। आई पप्पा काय बोलते, दीदी आणि ओवी थोड्या वेळात येईलच। तर आज आम्ही काय धमाल करणार आहोत ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे। या ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा। ड्रेस मी तुम्हाला नंतरच दाखवेन, जेव्हा आम्ही रक्षाबंधनला घालू तेव्हा पण हलका तुम्हाला एक आयडिया येईल, थोडाफार मी दाखवेन ड्रेस कसे आलेले आहेत ते। अरे या लवकर चप्पल काय, वाट बघते तुमची, कधी येताय? ए सावकाश सावकाश। हे काय? अच्छा, कॅब दिलेली तुम्हाला, पिशव्या घेऊन द्या लवकर माझ्याकडे, घ्या बाबा, थँक्यू। गणपती बाप्पाला कलर पण केला, आमचे ड्रेस आले। पप्पांनी आणलेले आहेत वडापाव, नाश्त्याला पॅटीस गरम गरम आहेत। ओवी तू काय खाणार आहेस? काय ग ओवी? गरम गरमच आहेत। तुला काय हवं सांग ओवी? पाय दुखतायत, दमले ती मला असं वाटतंय। तर आता आम्ही रेडी झालेलो आहोत, मस्त मेकअप वगैरे केलेला आहे, ड्रेस सुद्धा घातलेला आहे। पूर्ण ड्रेस तुम्हाला रक्षाबंधनच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल की कसा घातलेला। आता आम्ही चाललोय आमच्या पाठीमागे, ते मस्त फोटो काढता येतात। आणि ओवीला सुद्धा घेतलेला आहे आम्ही, बरोबर ट्रायपॉड घेतलंय फोटो काढण्यासाठी। ओवी तुझे पाय दुखत होते ना, ट्रिपवरून जाऊन आलीस ना तू? काय ग, आमच्यासाठी काय पण करणार? थोडंसं दुखतंय काय? पण गुड्डी मावशीचे फोटो काढण्यासाठी रेडी असते आमची पोरगी, ट्रायपॉड घेऊन बघा पुढेच चाललंय ती, है ना ओवी? मस्त वाटते इकडे बघ, डोंगर पण आहेत। तर ही आहे ती सिनरी, मस्त डोंगर आहेत, खाली नदी सुद्धा आहे। तर इथे आम्ही फोटोशूट करणार आहोत। तर आम्ही कशी दिसते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तर मस्त तो सूर्य पण थोडासा डोंगराच्या पलीकडे गेलेला आहे, तर फोटोज पण मस्त येतील आणि जास्त ऊन सुद्धा नाही आहे। म्हणून आम्ही ठरवलं की 4 नंतर म्हणजे 5-5:30 वाजताच आपण फोटो काढायला जाऊ, म्हणजे ऊन नसेल अजिबात। तर आता मस्त वाटते आणि ग्रीनरी तर छानच आहे, मस्त रील्स पण बनवणार आहोत, पण बघूया होते का वेळ आमच्याकडे कमी आहे आणि करायचं भरपूर काय काय आहे। हॅलो फोटोग्राफर, काय करताय तुम्ही? काय माझे फोटो? अच्छा, फोटो काढतायत काय तुम्ही आमचे? बस बस बस, ओ माय गॉड, ठीक आहे। तर आम्ही घेऊन आलोय ट्रायपॉड, न्यू बेडशीट। अच्छा, न्यू बेडशीट आहे ओवीची ही, हा ट्रायपॉड आहे, मस्त वाटते। चला आम्ही आता फोटो सेक्शन करतोय, दीदी इज रेडी। रस्ता पण सोडला नाही आम्ही पण मस्त शूट येते दीदी, म्हणजे असा पाठून रस्ता आणि असा डोंगर छान वाटते असं। तर आमचं असं चाललंय, दीदी इथे बसले, मला इथे बसायचं आहे, आणि आता जो कॅमेरामॅन आहे तो तिकडे मांडी घालून बसलेला आहे, बघू शकते आमचा कॅमेरामॅन। ओ हॅलो,
ओ हॅलो ओवी मॅडम. लक्षच नाही अजिबात. तिला बोलू आमचे फोटो काढायला जातात, ती मोबाईल घेऊन तिथे गेम खेळत बसले आणि आम्ही दोघी आमचे फोटो काढतोय. उठव नको, थांबी बसते थांब. तर आमचे बऱ्यापैकी फोटोज व्हिडिओज काढून झालेत, पण असं आहे की आमचा माणूस आम्हाला साथ देत नव्हता, त्यामुळे फोटोज आणि व्हिडिओजमध्ये थोडा आम्हाला प्रॉब्लेम आलेला आहे. आणि आज प्रीत सुद्धा नाही आहे, तो सुद्धा ऑफिसला गेलेला आहे. त्यामुळं फोटोज जसे आम्ही टायमर लावून केले होते, पण प्रत्यक्षात माणसाने काढणं आणि आपण टायमर सेट करून फोटो काढणं म्हणजे अँगल वगैरे थोडं वेगळं पडतं. तर आम्ही दोघींनीच काढले, पण ठीक आलेत फोटो आणि संध्याकाळ पण झाले. आणि आमची मॅडम काय फोटो काढायला अजिबात येत नाही. 1-2 फोटो जमतेम तिने काढले, अजिबात काढलेत नाही. तशी पण ती आता पिकनिकहून थोडी दमूनच आले, म्हणून आम्ही तिला जास्त फोर्स नाही केला आहे जरा. तर झालं बऱ्यापैकी फोटो. आता डायरेक्ट रक्षाबंधनच्या दिवशीच आम्ही तुम्हाला दाखवू, म्हणजे फोटोज काढू जास्त जेवढे आम्हाला जमतील तेवढे. तर चला आता जातो आम्ही घरी, का पप्पा आमची वाट बघत असेल. कधीच्या पोरी गेल्यात पाठीमागे, 1-2-1.5 तास झाला असेल तरी अजून आल्यात नाही. ओ माय गॉड, ओवीची स्टाईल बघ कसलीच आहे भारी, चप्पल पण एकदम भारी. आज ट्रिपला फुल मजा केलीस तुम्ही, काय काय धमाल केलीस. इकडे ये. काय ग, गणपतीला पेंट केला बस. तर मंडळी दीदी आणि ओवी घरी गेलेले आहेत, पप्पा त्यांना सोडायला गेलेत आणि प्रीत अजून आलेलं नाही, थोड्या वेळाने येईलच तो. खूप मजा केली, हसलो सुद्धा. ओवीची तब्येत थोडी डाऊन वाटत होती, का ती पिकनिकवरून जाऊन आणि दिवसभर ती खूप जास्त बिझी पण होती, म्हणजे काय ना काय धावपळ तिने केली, त्यामुळं तिला थोडंसं वीक वाटत होतं, म्हणून ती जास्त फोटो काढायला सुद्धा आली नाही. तिच्या मूडमध्येच ती होती, म्हणून आम्ही पण तिला जास्त काही फोर्स केला नाही. तर दीदी गेली आता घरी, तिला राहायचं होतं आता माझ्या घरी वस्तीला, पण उद्या होता संडे हे माझ्या लक्षातच राहिलं नाही. आणि कपडे पण नव्हते आणले, प्लस तिला औषधसुद्धा द्यायचं होतं, का थोडंसं तिचं अंग गरम झालं होतं, म्हणून मी बोललो तू जा घरी, नंतर ये आपल्याकडे राहायला. तिला माझ्याकडे राहायला खूप जास्त आवडतं, का आम्ही खूप धमाल करतो, मामा मावशी आणि ओवी. तर असं आम्ही फोटो सेक्शन थोडंसं केलं आहे, तुम्हाला थोड्या वेळात म्हणजे थोड्या दिवसांनी बघायला मिळेलच. रक्षाबंधनच्या वेळेला मे बी मी टाकेन, इंस्टाग्रामवर पण टाकेन आणि यूट्यूबवर पण टाकेन. तर अशा आमची गंमत आहे. आम्ही रक्षाबंधनला किंवा कोणतेही सण असो, दीदी आणि मी खूप फुल एन्जॉय करतो. आणि तसं बघायला गेलं दीदी आणि मी आम्ही दोघीच बहिणी आहोत, आम्हाला भाऊ नाही आहे. पण तसं भावाची काही गरज अशी आम्हाला वाटली नाही, का आम्ही दोघी एकमेकांसाठी पुरेपूर आहोत. लहानपणापासूनच दीदी मला राखी बांधत आहे. आई पप्पांनी सांगितलेलं, म्हणजे जेव्हा मी लहान होते तेव्हापासून दीदी मला राखी बांधायची. मग आता लग्न झाल्यानंतर दीदी माझ्या नवऱ्याला राखी बांधते. तर असं आम्ही करत आले आहोत. दीदी म्हणजे माझा मेन भाऊच आहे मोठा, तिने सगळं सांभाळलंय, म्हणजे सपोर्ट सिस्टम बोलू शकता तुम्ही, तीच आहे. म्हणून अशी भावाची आम्हाला कमतरता कधीच वाटली पण नाही. आम्ही दोघी एकमेकांसाठी फुल आहोत. तर अशी आहे आमची गोष्ट. पण प्रत्येक कोणताही सण असो आम्ही फुल एक्साइटमेंटमध्ये प्रत्येक सण सेलिब्रेट करतो, जसं आम्हाला जमेल तसं आई पप्पांसोबत. आम्ही दोघं पण म्हणजे आम्ही दोघी फोटोज व्हिडिओचे खूप जास्त शौकीन आहोत. तर म्हणून आम्ही आता रक्षाबंधनला असा प्लॅन केला की आपण साडीचा ड्रेस शिवूया आणि काही रील्स वगैरे असं करूया. आता माझं जेवण वगैरे झालेलं आहे, म्हणून मी तुमच्याशी गप्पा करायला बसले इथे आणि प्रीतची सुद्धा वाट बघत बसले, तो थोड्या वेळाने येईलच. तर असा होता आजचा दिवस, फुल धमाल केली आणि दमलोय सुद्धा. कारण का त्या ड्रेस म्हणजे त्या ड्रेसला घेऊन तिथपर्यंत गेलो, परत तिकडे आलो, मेकअप, खूप काय काय धावपळ केली, रील्स बनवले. त्याचा चेहरा बघू शकता दमल्यासारखा वाटतोय मला. तर आता तुमच्याशी गप्पा केल्या जरा. आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आम्ही कशी रक्षाबंधन सेलिब्रेट केलेली आहे ती. तर चला मी आता जास्त बडबड नाही करत, तर आपला हा ब्लॉग खूप जास्त मोठा होईल. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.